मेल्यानंतर गेल्यानंतरही इमानदारीने आमच्या फोटोच्या समोर आमच्या मुलाने स्वर्गवासी लिहावं असं वाटत असेल, त्याकरता पहिल्यांदा आम्ही आमच्या जीवनातलं कर्म बदलणं गरजेचं आहे. बरं, पहिल्यांदा कर्म बदललं पाहिजे महाराज. पहिल्यांदा आम्ही आमचं कर्म बदलणं गरजेचं आहे. आणि मी ते एक वाक्य नेहमी सांगत असतो, तो भगवान परमात्मा पूर्ण आहे आणि जीव हा अपूर्ण आहे. आणि जोपर्यंत आपल्या अपूर्ण जीवनाचा भाग आपण पूर्ण असलेल्या परब्रह्म्याला समर्पित करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाला सुद्धा पूर्णत्व प्राप्त होत नाही. गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या मुलांनी आमच्या फोटोच्या समोर स्वर्गवासी लिहावं असं वाटत असेल, तर त्याकरता पहिल्यांदा आम्ही आमच्या जीवनातले कर्म बदलणं गरजेचं आहे. हाय आँखों जो शाम का दर्शन किया करे, ऐसी से जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकारों मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुखो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, हाथ वो है जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का, जग में प्रभु प्रेम में बलिदान को जीवन किया करे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. गली 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 हरि गुण गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन. मरकर भी अमर नाम है उस जीव का, जग में प्रभु प्रेम में बलिदान को जीवन किया करे. गेल्यानंतरही खऱ्या अर्थाने आमचं नाव या जगामध्ये शिल्लक राहावं असं वाटत असेल, त्याकरता पहिल्यांदा आम्ही आमचं कर्म बदललं पाहिजे. बरं का, हे तुम्ही एक वाक्य नेहमी सांगत असतो मला, आमच्या गुरुवर्यांच्या मुखातलं ऐकलेलं वाक्य आहे, जो स्वतः करता जगतो त्याची तिसरी पिढी त्याला विसरत असते. जो स्वतः करता जगतो ना त्याची तिसरी पिढी त्याला विसरत असते. आणि जे समाधान करता जगतात, पिढ्यानपिढ्या गेले तरी लोक मात्र त्यांना स्मरणात ठेवत असतात. मनुष्य जन्माला आला तो दिवस आणि ज्या दिवशी मेला तो दिवस, अर्थात या दोन्हीच्या मधला, ज्या तारखेच्या मधला जो कालखंड आहे याला आपण खऱ्या अर्थाने आयुष्य म्हणत असतो. परंतु शास्त्रकाराला ही व्याख्या मान्य नाही. मनुष्य जन्माला आला आणि ज्या दिवशी मेला याच्या मधातला जो कालखंड आहे याला खऱ्या अर्थाने साधू संत आयुष्य म्हणत नाही, तर गेल्यानंतर मेल्यानंतर तो किती दिवस लोकांच्या स्मरणात राहिला हे खऱ्या अर्थाने त्याचं आयुष्य. नाही तर लोक 100 वर्ष जगतात महाराज, 100 वर्ष जगतात आणि धड 13 दिवसही लोकांच्या स्मरणात राहत नाही. काय कामाचं आयुष्य म्हणायचं. मनुष्य किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, जगत असताना कसा जगला हे अतिशय महत्वाचं आहे. मला कशा करता सांगायचं आहे, काहीला नुसतं जन्माने मोठेपण दिलं, काहीला नुसतं कर्माने मोठेपण दिलं,
तर काहीला नुसतं मृत्यूने मोठेपण दिलेलं आहे. हो, आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला एकच सांगायचं आहे, या विषयाचं जर चिंतन करत बसलो ना, हो, अर्ध कीर्तन इथंच संपून दिले, 9:15 वाजले. हा विषय थोडा बाजूलाच होतो. आज आपल्या कार्यक्रमाची सांगता अर्थात आजचं हे जागराचं कीर्तन आणि त्या दृष्टिकोनातून नामदेव यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा जर विचार केला तरी अभंगातून खऱ्या अर्थाने नामदेव यांनी भगवंताच्या जवळ साधू संतांच्या बाबतीत कल्पापर्यंत आयुष्य मागितलं, पण कोणाकरता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, पण कुणाला माझी या सकळा हरीच्या दासा. फक्त हरीचे दास आणि माझे असतील ते, कल्पनेची बाधा न हो कवने काढी, पण ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, पण कोणाला माझी या विष्णुदासा भाविकासी. नामावणे तया असावे कल्याण, ज्यामुखी विधान खऱ्या अर्थाने ही जी मागणी मागितलेली आहे महाराज, खऱ्या अर्थाने कल्पनेची बाधा न हो कोणे काढी, ही संत मंडळी सुद्धा पुन्हा तेच आहे. ही मागणी आहे खऱ्या अर्थाने साधू संतांच्या बाबतीत. आणि मला असं वाटतं ही जी मागणी आहे, ही मागणी साधू संतांना फक्त आयुष्य दे, त्यांचंच कल्याण कर, त्यांनाच आयुष्य दे, ही मागणी स्वार्थाची मागणी आहे. आणि साधू संतांना मला असं वाटतं खऱ्या अर्थाने ही भाषा काही साधू संतांच्या तोडून जरा बरी वाटते का, कारण संतांच्या ठिकाणी आपापर भाव नसतो. माझं आणि तुझं त्यांनी डावललेलं असतं. मला सांगा, एका माणसाचे 2 हात आहे किंवा एका आईचे 2 मुलं आहे, एक मुलगा मोठा आहे, एक मुलगा लहान आहे, मग दोन्हीच्या ठिकाणी वेगवेगळा भाव आहे का? नाही. खऱ्या अर्थाने आईच्या जवळ जर मुलाविषयी जर वेगवेगळा भाव असेल तर तिला आई सुद्धा म्हणणं शोभा देत नाही. आईच्या जवळ जसं मुलाविषयी आपापर भाव नाही, तसं संतांच्या ठिकाणी आपापर भाव नाही. माझं आणि तुझं त्यांनी डावललेलं असतं. मग नामदेवरायांनी या ठिकाणी ज्या संकल्पना मांडलेल्या आहे की यांनाच आयुष्य दे, यांचंच कल्याण कर, अशा संकल्पना का मांडल्या? आता नामदेवरायांच्या अभंगावर क्रॉस करणे इतकी आपली काही विद्वत्ता नाही, कारण एवढ्या मोठ्या संतांच्या अभंगावर क्रॉस करायचं म्हटल्यानंतर किती मूर्खपणाचं लक्षण आहे. मग नामदेवरायांनी या ठिकाणी ज्या संकल्पना मांडलेल्या आहे, यांनाच आयुष्य दे, यांचंच कल्याण कर, अशा संकल्पना का मांडल्या? आता याबद्दल थोडं जर बोलायचं ठरलं, नामदेवरायांचे समकालीन असणारे ज्ञानोबा आहे, त्या ज्ञानोबारायांच्या जीवनातल्या मागणीचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांची मागणी बरं का, ज्ञानोबारायांची मागणी खऱ्या अर्थाने समाजाकरताच आहे. नामदेवरायांची मागणी साधू संत मंडळी करता आहे. पण ज्ञानोबारायांच्या मागणीचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांची मागणी साधू संतांकरता नसत नाही, तर साधू संत मंडळींना विरोध करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलची मागणी आहे. दोघांच्या मागणीमध्ये किती अंतर आहे महाराज? नामदेवरायांची मागणी साधू संतान करताय, या संत मंडळी करताय. जगाचं कल्याण करणारे जे संत आहे यांच्याकरता नामदेवरायांची मागणी आहे. पण ज्ञानोबारायांच्या मागणीचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांची मागणीचा विचार केला तर ज्ञानोबारायांची मागणी साधू संतांकरता नसून साधू संत मंडळींना विरोध करणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता मागणी. बसायदान आपल्या सर्वांच्या मागे काय मागितलं ज्ञानोबारायांनी? जे फळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. काय मागितलं ज्ञानोबारायांनी? जे फळांची व्यंकटी सांडून तया सत्कर्मी रती वाढो. 2 मागण्या ज्ञानोबारायांनी भगवंताच्या जवळ मागितला. एक फळाचा फळपणा नष्ट व्हावा आणि दुसरी सत्कर्मात रती वाढावी.